नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीला म्हणत असतो, ह्या गुड बॉयला तुम्ही किती मार्क्स द्याल, कारण आज मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि अर्जुन पेन पुढे सायली पुढे करतो. तर आता सायली पेन घेते आणि गुड बॉय नक्की नाही, म्हणजे गुड बॉयने नक्की काय काय केलं हे तर बघू द्या ना मला. अर्जुन म्हणतो, हां नक्की बघा ना. आणि कपाट, आता सायली कपाट सगळं बघत असते. आता अर्जुन तिला मागून सांगत असतो की मी आल्यावरती सगळे कपडे व्यवस्थित नीटघडी करून ठेवले आहेत. तर आता सायली कपाटाकडे, तर आता हे बघा ना, बुक सेल्फ अगदी व्यवस्थित लावलेले आहेत, परफेक्ट असं तर अर्जुन म्हणत असतो. सगळ्या फाईल सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवल्या आहेत. तर आता सायली कपाट सगळं चेक करत असते. तर आता अर्जुन म्हणतो की मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता अर्जुन सर्व गोष्टी सांगत होतो, मी एक पण कप कॉफी नाही प्यायलो, सगळं बेड व्यवस्थित ठेवलेलं आहे, लॅपटॉप पण हातात घेतलेला नाही, जास्त व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर आता हे सर्व सायली ऐकत आणि गालातल्या गालात हसत असते. सो आता मार्क्स, तर असं म्हणून तो हात पुढे कर, 10 आउट ऑफ 10 मिळतील ना, बरोबरच आहे ना. तर सायली हसतच त्याच्या हातावरती 0 काढता. अर्जुन नाराज होतो, म्हणतो 0, ठीक आहे, थँक्यू, सॉरी, असं म्हणून तो आता नाराज हात खाली करतो. तर सायली म्हणते थांबा. सायली त्याचा हात हातात घेऊन 10 लिहिते, त्याच्यावरती 1 अंक पुढे लिहिते, म्हणते 10 पैकी 10. आता अर्जुन खूप खुश होतो, म्हणतो फुल मार्क्स, येस. तर आता अर्जुन खूप खुश होतो, बेडवरती जाऊन सगळा बेडवरचा पसारा करत असतो, उशा टाकत असतो, ब्लँकेट सगळीकडे विस्कळत असतो. तर आता सायली हे सर्व पाहत असते आणि अर्जुन खूप खुश होऊन म्हणत असतो की मला खूप आनंद झाला आहे की एवढे मला 10 पैकी 10 मिळाले, मला डिस्टिंक्शन मिळालं ना, तेव्हा सुद्धा इतका आनंद झाला नव्हता मिसेस सायली, असं म्हणून उषा फेकत फेकत खुशीने नाचत असतो. सायली मात्र एकसारखी त्याच्याकडे पाहत असते. नंतर अर्जुनच्या लक्षात येतं, अर्जुन शांत राहतो, म्हणतो सॉरी, मीच आवरलं आणि मीच सगळं मी सगळं आवडतं 10 मिनिटं, असं म्हणून आता अर्जुन आवरायला घेतो. आता सायली अर्जुनच्या इथे बसते, म्हणते की सर, तुम्ही मुळातच गुड बॉय आहात, त्यामुळे मी आवरते, द्या इकडे. त्या बाबतीत माझं काही म्हणणंच नाहीये, तुम्ही रोज कामात असता, तुम्हाला रोज हे सगळं करायला जमणार नाही मला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही हे सगळं आवरलं, त्यामुळे आज तुम्हाला 10 पैकी 10 नाही माझ्याकडून, तर 100 पैकी 100 मार्क आहेत. सायली म्हणते, मी तुम्हाला आवरावर करायला सांगितलीच नव्हती सर, मी त्याबद्दल म्हणतच नव्हते. तब्येतीची काळजी घ्या, तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, तुमची तब्येत बिघडली तर तुम्हाला त्रास होईल, आणि तुम्हाला त्रास झाला तर. आता अर्जुन म्हणतो, मग तर काय. आता सायली थोडी शांतच राहते आणि म्हणते, तर तुम्ही आजारी पडाल ना, कामं अडकतील, मग तुम्हाला ते चालणार आहे का. म्हणून म्हणते की छोटे छोटे नियम पाळावे लागतात. तर सायली म्हणते, मी खाली जाऊ का, मला जरा कामं आहेत. अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, मला असं सांगायचं होतं की आज केसेस खूप वाढल्यात माझ्याकडे आणि कामाचा लोडसुद्धा खूप आहे, त्यामुळे आज उशिरापर्यंत थोडं काम केलं तर चालेल का. सायली हसते, म्हणते ठीक आहे, परंतु थंड दूध प्यायल्याशिवाय झोपायचं नाही हा. आता अर्जुन म्हणतो, डन, ओके मॅडम. तर आता असं अर्जुन हसत असतो आणि इकडे सायली आले म्हणून खाली जात. अर्जुन मात्र वेड्यासारखं हातावरचे 10 पैकी 10 गुण बघून खूप हसत असतो. तर आता इकडे रविराज खूप टेन्शनमध्ये असतात, कारण तन्वी गायब झालेली असते. तर आता इकडे रविराज त्याच्या मैत्रिणीला म्हणजेच सानिकाला फोन करतात आणि अगदीच घाबरत बोलत असतात की तन्वी आले का तिकडे, तिचा काही फोन आला होता का. तर आता तिकडे सुद्धा तन्वी नसते. सुमन म्हणते, तन्वी सानिकाकडे पण नाहीये, मग आता तर आता रविराज म्हणतात की तुझ्याकडे आणखी कोणत्या मैत्रिणीचे नंबर आहेत का. तर सुमन म्हणते, नाहीये, माझ्याकडे जेवढे आहेत ना तेवढे मी दिले आहेत. तर रविराज खूप टेन्शनमध्ये येतात आणि खाली बसतात आणि म्हणतात की कुठे गेली असेल ती, तिला काही झालं तर नसेल ना. तर सुमन म्हणतात, नाही असं काही मनातही आणू नका. तर इकडे नागराज दुसऱ्याच टेन्शनमध्ये असतो. तर इकडे नागराज मनातच विचार करतो, तिला कसली धाड नेम भरणार आहे, आम्हाला पोचवायला निघाली ती. तर आता इकडे रविराज खूप टेन्शनमध्येच बोलत असतात की आधी माझी प्रतिमा मला सोडून गेली आणि इतक्या प्रयत्नानं सापडलेली माझी तन्वी, तिलाही मी नकोय, माझंच काहीतरी चुकतंय. सुमन म्हणते की नाही भाऊजी, तुमचं काही नाही चुकत, आपण शोधून काढू तिला, तन्वी येईल परत. सुमन म्हणते की मला वाटतं आपण आता पोलिसात तक्रार करायला हवी. यावरती लगेच नागराज तिथून उठतो, म्हणतो पोलिसात, काही बोलते सुमन, पोलिसात कशाला जायला हवं, काही तास तर झाले तन्वी जाऊन, काय लहान आहे का, येईल ना ती परत, थोडा पेशन्स ठेवायला हवा आपण. त्यामुळे आणि आता तू काय म्हणत होतास, तिच्या क्लासमध्ये चौकशी करायला हवी ना, बघतो काय कॉन्टॅक्ट मिळतात का, काळजी करू नका. तर आता इकडे महिपत साक्षीला म्हणत असतो, माझीच मिस्टेक झाली, मी त्या पक्याला हे काम दिलं, त्या प्रियाचं ना माझ्याच हातानं नरडं घोटायला हवं होतं. साक्षी म्हणते, अण्णा त्या प्रियाचा जीव घेऊन काही होणार नाहीये, तिने जो व्हिडिओ केलाय ना तो तसाच राहणार आहे. तर साक्षी म्हणते, मला तर टेन्शन ह्या गोष्टीच येते की तिने तो व्हिडिओ कोणाकोणाला पाठवला असेल. कारण इकडे महिपत म्हणत असतो, नाही असं होऊन तर चालणार नाही ना. तर आता त्यावेळी ते महिपतचा एक माणूस येतो आणि म्हणतो की, तर महिपत म्हणत असतो सापडली का. तर ते गुंड म्हणत असतात, म्हणजे तो त्यांचा माणूस म्हणत असतो की नाही, पार हायवेपर्यंत जाऊन आलो परंतु ती काय सापडली नाही. आता महिपत त्याच्यावरती चिडतोच, पार हायवेपर्यंत जाऊन आलास ना, मग त्याच हायवेने घरी जायचं ना, निघ आता. तर आता नागराजचा फोन आलेला असतो. महिपत म्हणतो, बोला नागराज सेठ, कुठं उलटला तुम्ही,
कुठे गायब झाला, ती घरातून बेपत्ता झाली, त्याच्यानंतर तुम्ही गायबच झाले. तर आता इकडे नागराज म्हणतो दादा आहे ना माझ्याबरोबर सतत, कसा कॉल करू तुला. तर आता इकडे महिपत म्हणत असतो की तुमच्या त्या खोट्या पुतणीनं वनवा पेटवलाय, वनवा इथे व्हिडिओ पाठवलाय आम्हाला. तर आता नागराज म्हणतो तुलाही पाठवलाय तसंच मलाही पाठवलंय. तर आता इकडे नागराज म्हणत असतो तिचं डोकं फिरलंय रे. तर इकडे महिपत म्हणतो की तिचं डोकं फिरलं तर आपलं नशीब फिरायला टाईम नाही लागणार. नागराज म्हणतो की माझे प्रयत्न चालू आहेत, मी शोधतोय तिला. महिपत म्हणतो की लवकर शोधा. तिनं त्या विलास मर्डर केसबद्दल बोललेलं आहे, तिथे तिने त्या प्रतिमाचं मड सुद्धा उकरून काढला आहे. हा व्हिडिओ जर कुठेपर्यंत पोहोचला तर कोर्टबीट राहिलं लांब, तर आजूबाजूची लोकच आपल्याला जिवंत जाळतील. तर शोधायचं तिला लगेच. तर आता नागराज म्हणतो की मी तिला शोधून काढणार, पाताळात असली ना तरी तिला शोधून काढणार. टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं आहे रे, व्हिडिओ तिनं आणखी कोणाकोणाला पाठवला असेल असा तर नागराज म्हणत असतो. त्यावरती इकडे महिपत खूपच रागात असतो. तर आता इकडे अर्जुनला तन्वीचा मेसेज आलेला असतो. आता अर्जुनला सुद्धा व्हिडिओ गेलेला असतो. अर्जुन आश्चर्यानेच तो व्हिडिओ पाहत असतो. तर आता इकडे सायलेंट कल्पनाच्या गप्पा चालू असतात. कल्पना म्हणत असते पूर्णाजी लवकर झोपले आहे, त्यांना गोळ्या दिल्यास ना, औषधं टाईमवर दिलीस ना. तर सायली म्हणते हो, त्या आज ना थकल्या होत्या ना, त्या लवकर झोपल्या. तर आता कल्पना सुद्धा म्हणते हे सुद्धा थकले होते त्यामुळे ते लवकर झोपले, परंतु ना आम्ही पूर्वी दोघं मिळून औषधं द्यायचो, पण आता पूर्णाजींची जबाबदारी तू घेतलीस ना, त्यामुळे आम्ही दोघात अगदी निर्धास्त असतो. आता सायली म्हणते आई यात जबाबदारी कसली, आपल्या माणसांसाठी आपण एवढं करतोच ना. थोड्यात तिकडे अर्जुन पळत येतो, मम्मा डॅड अश्विन सगळे इकडे या, आणि तन्वीचा मेसेज आलाय मला असं म्हणून सर्वजण आता तिथे आलेले असतात. आता अर्जुन म्हणतो म्हणजे तिने व्हिडिओ पाठवलाय. तर आता चैतन्य म्हणतो कसला व्हिडिओ. तर आता अश्विन म्हणतो काय नवीन गोंधळ आहे हा. तर सर्वजण व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटतं, सर्वांना इतकं आश्चर्य वाटतं की ते विश्वासच ठेवू शकत नाही. चैतन्य म्हणतो हे कसं काय होऊ शकतं, हे अनबिलिव्हेबल आहे. आता सायली म्हणते हे रविराज सरांना माहीत असेल, मला ती का वागली असेल असं, त्यांना किती धक्का बसला असेल. तर अश्विन म्हणतो दादा आपल्याला रविराज काकाला कॉल करायला हवा असं म्हणून अर्जुन म्हणतो थांब मी फोन करतो. लगेच मग तो रविराजला फोन करतात. तर आता इकडे अर्जुन म्हणतो सिनियर तन्वी कुठे. तर आता रविराज म्हणतात की तन्वी सकाळपासून गायब आहे रे. तर आता इकडे रविराज म्हणतात की तन्वीला आम्ही सकाळपासून शोधलं परंतु ती कुठेच सापडली नाही. तर आता इकडे अर्जुन म्हणतो की काय हे तुम्हाला आत्ता सांगतोयस मी फोन केल्यावर. तर आता रविराज म्हणतात काय सुचतच नव्हतं रे, मग मी काय सांगणार. तर आता अर्जुन म्हणतो तू टेन्शन घेऊ नको मी येतो तिथे. तर आता अर्जुन म्हणतो की तन्वी सापडतच नाहीये सकाळपासून कुठे, आणि सिनियर खूप रडतोय आणि मग मी जातो तिकडे, चैतन्य चल म्हणून ते जातच. तर आता सायली म्हणते की रविराज सर खूप कचले असतील आणि सुमन काकू खूप घाबरले असतील त्यामुळे मी पण येते. तर आता कल्पना म्हणते अश्विन तू पण यांच्यासोबत जा आणि मी इथेच थांबते, पूर्णाई जर जागे झाले ना तर त्यांना कळवायला हवं, त्यामुळे मी इथंच थांबतो. आता कल्पना म्हणते की काय अपडेट असेल तर मला नक्की कळवा. तर अर्जुन म्हणतो हो नक्की मी सांगतो असं म्हणून ते निघून जातात. तर आता इकडे महिपत खूप चिडलेला असतो, महिपत त्याच्या माणसांनाच मारत असतो आणि इकडे साक्षी म्हणते अरे मी विलासचा खून केला हे क्लिअरली म्हणाले त्यात. तर आता महिपत म्हणतो की माहिती आहे मला, असं जोरात साक्षीवरतीच ओरडतो आणि त्याच्या माणसाला म्हणतो की तुझी सगळी माणसं कामाला लाव, पोरगी सापडली पाहिजे लक्षात ठेव. साक्षी म्हणते की खोटी साक्ष देण्यासाठी आपण पैसे दिले तिला असं क्लिअरली तिने सांगितलं. महिपत म्हणतो ऐकलंय मी ऐकलंय. आता इकडे अण्णा म्हणत असतात की ती मुलगी कुठल्याही कोपऱ्यात लपलेली असू दे ती माझ्या समोर पाहिजे. तर आता इकडे साक्षी मागून म्हणत असते की ही मुलगी असं म्हणते की ह्या सगळ्याचं गिल्ट आलंय मला. तर आता इकडे महिपत त्यांच्या माणसांवरतीच हे करत असतो, वार करत असतो, म्हणत असतो की त्या पोरीला शोधायची सुपारी तुला दिली आहे, पोरगी जर सापडली नाही ना तर तुझी सुपारी मी कोणाला तर देईल. आता इकडे साक्षी तोच व्हिडिओ परत पाहत असते ना, अण्णांना सांगत असते ही माफीचा साक्षीदार आहे म्हणून. अण्णा तो मोबाईल रागाने घेतात आणि फेकून देतात. अण्णा म्हणतात ह्या एका व्हिडिओनं तुझं डोकं बधीर केलंय का. साक्षी म्हणत असते अण्णा मला भीती वाटते, व्हिडिओ जर अर्जुनपर्यंत पोहोचला ना तर मला जास्तीत जास्त शिक्षा काय होईल हे तो बघेल. आता इकडे अण्णा म्हणत असतो तुझा बाप हा महिपत शिकरे जिवंत आहे अजून, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काळजी नाही करायची कसलीच. प्रिया सापडू ते फक्त हाताला, मग काय करायचं ते बघतो. हे सर्वजण रविराज सरांच्या घरी आलेले असतात आणि इकडे अश्विन म्हणत असतो की तन्वी कधीपासून गायब आहे. आता सुमन काकी सांगतात की सकाळी तिला खोलीत नाश्त्यासाठी बोलवायला गेले तेव्हा ती तिच्या खोलीत नव्हती, कुठे गेली असेल काय माहिती असं म्हणून सुमन काकू रडत असतात. अर्जुन म्हणतो तुम्ही तिच्या फ्रेंड्सना कॉल केले असतील ना. आता इकडे नागराज म्हणतात केले ना, सगळ्यांना कॉल केले, मी आणि दादा अख्ख्या पनवेलमध्ये शोधून आलो परंतु तिचा काही पत्ताच लागत नाही. रविराज म्हणतात कुठे गेली असेल तन्वी, मला परत तिला गमवायचं नाहीये, ती नाही सापडली तर मी सुद्धा नाही जिवंत राहणार. आता सायली रविराज सरांच्या जवळ जातील, म्हणते रविराज सर तुम्ही असं का बोलताय, मी तिला लहानपणापासून ओळखते, तिचं ना काहीतरी बिनसले असेल म्हणून ती कुठेतरी जाऊन एकटी बसली असेल, नक्की परत येईल त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. तर रविराज म्हणतात की हे सर्व इथे घडले हे तुम्हाला कसं कळलं. रविराज म्हणतो की तू स्वतःहून कसं काय फोन केलास
बोललास मला? तर आता अर्जुन म्हणतो की ते तन्वीचा एक व्हिडिओ आला होता मला. तर आता अर्जुन म्हणतो की तेव्हा कोणता व्हिडिओ आहे ते मला आधी काही कळालंच नव्हतं, परंतु ओपन केल्यावर बघितलं तर खूप शॉकच बसला. मी स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात जे काही ती बोलले ना ते अविश्वास ठेवण्यासारखं आहे. हे सगळं ऐकल्यावर नागराज तिथून साईडला जात आणि महिपतला कॉल करत. इकडे महिपत म्हणतो बोला नागराज सेठ. इकडे नागराज म्हणतो की सेठ गेला खड्ड्यात, आता तुम्ही मरणार आहात. आता त्या प्रियाने लटकवले आपल्याला. तो व्हिडिओ तिने अर्जुनला पाठवला आणि अर्जुन इथे आलाय माझ्या घरी. तर महिपत म्हणतो म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं. महिपत म्हणतो म्हणजे अर्जुनने खूप तमाशा केला असणार, पोलीस बोलवले असणार. तर नागराज म्हणतो की नाही, त्याने तमाशा वगैरे काही केले नाहीये, त्याला आत्ताच दादासमोर तो विषय काढायचा नसेल, त्याला आधी प्रियाशी बोलायचं असेल त्या व्हिडिओ बद्दल. प्रिया तर गायब आहे. इकडे महिपत म्हणतो की पुढे काय घडतंय ते नागराज सेठ प्लीज आम्हाला कळवत राहा. तोपर्यंत ही प्रिया कुठेही लपली असेल ना तिला शोधून काढतो. नागराज म्हणतो ठीक आहे मी जातो आता, असं म्हणून फोन ठेवतात. तर साक्षी म्हणते की मला ज्याची भीती होती ना, तर महिपत सेठ म्हणतात की तेच झालं, प्रियाने तो व्हिडिओ अर्जुनला पाठवला आहे. इकडे रविराज म्हणत असतात कुठे तो व्हिडिओ, दाखव मला. तर मग अर्जुन म्हणतो की तिने जो व्हिडिओ केलाय ना तो तुला बघवणार नाही. रविराज म्हणतात मला बघायचा तो व्हिडिओ, दाखव म्हणून. आता रविराज तो सगळा व्हिडिओ बघतो, मग तो काय आहे सगळं, हे असं कसं होऊ शकतं. तर चैतन्य म्हणतो तुम्ही शांत राहा सर, आपण आधी तन्वीला शोधून काढू. सायली म्हणते मला एक सांगा, तिने तुम्हाला नाही व्हिडिओ पाठवला, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नव्हतं? मन म्हणते आम्हाला नाही पाठवला, आम्हाला या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नव्हतं. रविराज म्हणतात ही सगळी माझीच चूक आहे, असं काहीतरी घडू शकतं हे मला आधीच कळायला हवं होतं. आता चैतन्य म्हणतो आपण पोलीस कंप्लेंट करूया का? तर अर्जुन म्हणतो मी इन्स्पेक्टर जाधवांशी आधीच बोललोय, ते लगेच ॲक्शन. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि अस्मिताचा थोडा वाद चालू असतो. तर आता अस्मिता म्हणत असते तू माझ्यावर का घसरतोयस? तर आता अर्जुन म्हणतो तू आणि तन्वीने दोघींनी मिळून नेकलेस चोरल्याचा आळ नाही घेतला, तू तन्वीला तेव्हा जाब का नाही विचारला? सिनियर आणि प्रतिमा त्याची मुलगी आहे म्हणून तिला आपली फॅमिली तोडण्याचं लायसन्स नाही मिळालं आहे. पूर्णाजी काल तिने काय केलं हे तुला माहित सुद्धा नाहीये. पूर्णाजी विचारतात काय केलं तन्वीने? त्याच्या अपडेटसाठी आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.